धर्माच्या वाटेवरचं एक ध्येय आपल्याला कर्मापर्यंत घेऊन येतं आणि ते कर्म आपल्याला याची जाणीव करून देतं की गरजवंतांना मदत करणं हीच सगळ्यात मोठी पूजा अर्थात धर्म आहे. पण हा प्रवास इथेच संपत नाही. मग प्रश्न हा आहे की त्या कर्माचं बीज कुठे रुजतं? ते आपल्या अहममुळे होतं का? अहम म्हणजे इगो, त्यातून येतं का आपल्या अंतरात्म्याच्या आवाजातून येतं? कर्मापासून अंतरात्म्यापर्यंतच्या या संबंधाला समजण्यासाठी आपण आज बोलवणार आहोत अशा एका व्यक्तीला ज्यांच्याकडे धर्माची एक वेगळीच व्याख्या आहे. तर चला या धर्मशोधाच्या प्रवासात आपण पुढे जाऊ. नमस्कार मित्रांनो. तर जसं की आपण बोलत होतो की आज धर्माविषयी जी काही परिस्थिती संपूर्ण जगात आहे, तर तुमच्या मनातही हा प्रश्न येत असेल की धर्म हा शांतीचा दूत आहे की शांतीचा शत्रू आहे? कारण जितके काही मतभेद आज होत आहेत अख्ख्या जगामध्ये आणि आपल्या देशामध्येही, तर धर्म त्याचा खूप मोठा भाग आहे. पण हा कार्यक्रम सच शोच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांचंही म्हणणं ऐकूया, पब्लिकचं म्हणणं ऐकूया, त्यावर चर्चाही होतील आणि त्यानंतर काही निर्णय घेता येईल की खरं काय आहे, धर्माचं सत्य काय आहे. खरं तर तुम्ही स्वतःसाठीच हे ठरवू शकाल की तुम्हाला काय समजलं, धर्माचं सत्य काय आहे. ही गोष्ट समजण्यासाठी आज आपण एका मोठ्या ज्ञानी, खरं तर तेही विज्ञानाचे अनुयायी राहिलेले आहेत, त्यांनी आपलं सगळं काही त्यागून ही माहिती मिळवण्यासाठीच आपल्या आयुष्याची अनेक वर्ष खर्च केली आहेत आणि एक त्यांचा स्वतःचा दृष्टिकोन आहे असं ते व्यक्तिमत्व आहे. कोण आहे ही व्यक्ती? बघूयात एक झलक. ज्याला आपण नेहमी धर्म म्हणतो ना, आपल्याला हे स्पष्ट झालं पाहिजे की तो धर्म नाहीच आहे. धर्म हा दुःख या समस्येवर उपाय आहे, या व्यतिरिक्त धर्मच नाही. एका जागृत मनासाठी या तीनही गोष्टी समान असतात: कर्तव्य आणि धर्म आणि अध्यात्म. तुम्ही ज्याला धर्म म्हणताय तो उद्धट लोकांचा जमाव आहे फक्त, तो धर्म नाहीच आहे. आणि मी धर्माला सर्व जगासमोर आणतोय, मी खऱ्या धर्माचा प्रसार करतोय. आपण उभं राहून या व्यक्तिमत्वाचं स्वागत करूया. आचार्य प्रशांतजी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आचार्यजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि तुमचे आभारही की तुम्ही निमंत्रण स्वीकारून या शो मध्ये आलात. स्वागत आहे. धन्यवाद. तुमचे खूप खूप आभार की आमच्या निमंत्रणाला मान देऊन आणि खूप कमी वेळात तुम्ही या शो मध्ये आलात. आचार्यजी, धर्माच्या सत्याच्या विषयाबद्दल आता आम्ही सगळ्यांनी पाहिलं आणि तुमची ही मतं ऐकली. याच विषयाबद्दल काही दिवसांपूर्वी मी अभिनेता आणि समाजसेवक सोनू सूद यांच्याशीही चर्चा केली. ते आले होते तेव्हा त्यांनाही विचारलं की त्यांच्या दृष्टीने धर्म काय आहे आणि त्यांच्या बोलण्यावरून असं वाटलं की त्यांचं कर्मच त्यांचा धर्म आहे. आणि फक्त तेच नाही, कदाचित भारतामध्ये हजारो, लाखो, करोडो लोक असं मानत असतील, कर्माला धर्माशी जोडत असतील. मला असं वाटतं की तुम्हाला जास्त लोक भेटत असतील, त्यामुळे तुम्हाला जास्त माहिती असेल. एकदा आपण बघूया की ते काय म्हणाले होते. आत्ता याची जाणीव झाली ह्या स्टुडंट्सचं प्रश्न ऐकून, ह्या लोकांचं बोलणं ऐकून, की
आपल्या DNA मध्येच आहे तो धर्म. DNA आपल्या पूर्ण सिस्टीम मध्ये आहे तो धर्म. सिस्टीम मध्ये असतो. आणि बरोबर, कसा बरोबर. आपण त्याचा यूज करतो, कसा आपण वापर करतो, कसा आपण त्याला फॉलो करतो आणि लोकांपर्यंत तो मेसेज पोहोचवतो, तोच आपला कर्म आहे, आपला धर्म आहे. कर्म आणि धर्म एकच आहे. चांगली कर्म करणं हाच धर्म आहे. कर्म करायलाच हवं, त्यातच धर्म आहे. चांगली कामं करणं हेच कर्म आहे आणि त्यावर आधारित जे फळ मिळतं तोच धर्म आहे. मग मंदिरात जाऊन कोणाची मदत करणं हा पण एक धर्मच आहे आणि कर्म ही अगदी तेच आहे. कर्म जर का चांगलं असेल तर पुढे जाऊन तोच धर्म होतो, म्हणजे कर्माचाच धर्म होतो. कर्म आणि धर्म काही वेगळं नसतं, ते एकमेकांशी जोडलेलं असतं. काहीच फरक नाहीत कर्मात आणि धर्मात. जर तुमचा कर्मच तुमचा धर्म असेल. आजकाल लोकांची अशी धारणा आहे की कर्म वेगळं आहे आणि धर्म वेगळं, पण तसं नाहीये, दोन्ही एकच आहे. जर आपण कर्म बरोबर करतो ना तर धर्मही हेच सांगतो. तर बघितलं आचार्यजी, एका क्षणासाठी तर मलाही असं वाटलं की कर्म जर आपण नीट केली आणि चांगली कर्म केली तर हाच आपला धर्म आहे. पण आचार्यजी, नंतर माझ्या डोक्यामध्ये एक प्रश्न आला की चांगलं कर्म कशाला मानायचं आणि वाईट कर्म कशाला? कर्माला जर धर्म मानलं तर चांगल्या वाईटाचंही भान ठेवावं लागेल. माझ्यासारख्या सामान्य माणसाला, इथे बसलेल्या सगळ्या लोकांना, यांनाही चांगल्या वाईटात फरक करणं अवघड होतं कधी कधी. तर माझे तुमच्यासाठी 2 प्रश्न आहेत या विषयाला धरून. तुमच्या दृष्टीने चांगलं कर्म काय आणि वाईट कर्म काय, हा एक प्रश्न. आणि सामान्य माणसाने हे कसं ओळखावं? आणि दुसरं हे की तुम्हीही सहमत आहात का की कर्मच धर्म आहे? हे तर खूप वेगवेगळे पैलू आहेत आणि या दोघांच्या मध्ये कुठे बरोबरीचं किंवा समानतेचं आपण समीकरण बसवायला जातोय. कर्म म्हणजे ॲक्शन. जे काही होतंय, व्यक्तींद्वारे केलं जातंय, ते कर्म आहे. ते कर्म आहे. ते कर्म आहे. अगदी नक्की. बाह्य प्रकारे तुमची सगळी इंद्रिय जी कामं करतात ते सर्व स्थूल कर्म आहे. हो. हातांनी जे केलं, पायांनी जे जे काही केलं, ते केलं. सर्व स्थूल कर्म आहे. स्थूल कर्म आहे. ते सर्व स्थूल कर्म अगदी झालं. खरंय. मग अजून थोडं मागे येऊन विचार केला तर आपल्या तोंडानी जे केलं, वाणी जी आहे, हो. ते आहे. आणि मग सूक्ष्म स्तरावर जेव्हा आपण जातो, सटल, तर तुमचे जे विचार आहेत तेही कर्म आहे. तीही कर्म आहेत, पण सटल रूपात ते आहेत. सूक्ष्म कर्म सूक्ष्म आहेत. रूपात ते आहेत. आता सूक्ष्म हो, कर्म हो. झाले. तर ही सगळी कर्म आहेत. आता धर्म हा एका वेगळ्या पैलूची गोष्ट आहे. बरोबर. कर्म हे इंद्रियांद्वारे केलं जातं. धर्माचा संबंध इंद्रियांशी नाहीये. इंद्रियांशी नाहीये संबंध धर्माचा. ठीक आहे, खूप चांगली गोष्ट सांगितली. धर्म कोणासाठी असतो? धर्म ना पायांसाठी असतो, ना हातांसाठी असतो. धर्म ना वाणीसाठी असतो, ना डोळ्यांसाठी असतो. बरोबर. धर्म कोणासाठी आहे? धर्म त्याच्यासाठी आहे जो मी आहे. जो मी आहे. जो मी जो मी आहे. आहे. अहम. 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 इगो. हो. धर्म याच्यासाठी त्याच्यासाठी आहे. धर्म आहे. हां. आणि तो जो इगो आहे, मी, ही सगळी त्याची उपकरणं आहेत. हात, पाय, डोळे, जीभ, ही सगळी त्याची एवढंच उपकरणं नाही आहेत. तर ते अंतःकरण जे आहे त्यामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही सगळी त्याची उपकरणं आहेत. सगळी त्याची उपकरणं आहेत. तर उपकरण कर्म करतात आणि उपकरणांच्या केंद्रस्थानी जो आहे, जो सर्व उपकरणांचा चालक आहे, मालक आहे, स्वामी आहे, ड्रायव्हर आहे, त्याच्यासाठी धर्म आहे. त्याच्यासाठी धर्म असतो. तर धर्म आणि खूप कर्म चांगली या गोष्ट. खूप वेगळ्या खूप गोष्टी चांगली आहेत. गोष्ट सांगितली. वा. ही अशी गोष्ट आहे की असं कोणी म्हणतंय की मला गाडीच्या ड्रायव्हरचं एअर प्रेशर चेक करायचं आहे. अच्छा. एअर प्रेशर टायरचं असतं, गाडीच्या ड्रायव्हरचं हो. नसतं. नाही नाही. गाडीचे बाकी जेवढे पण पार्ट्स असतात त्या सर्वांची अवस्था बघितली जाते की ठीक आहेत की नाही. अगदी खरंय. पण गाडीच्या ड्रायव्हरची फक्त शुद्ध बघितली जाते. फक्त शुद्ध बघितली जाते. फक्त शुद्ध खूपच बघितली मोठी जाते. गोष्ट. पण गाडीचा ड्रायव्हर ठीक आहे की नाही हे पोलिसही जेव्हा विचारतात तेव्हा म्हणतात की सर जरा खाली उतरा. हां. मग श्वास चेक करून बघितलं जातं की शुद्ध आहे की नाही. शुद्ध आहे की नाही. शुद्ध आहे तर सगळं आहे. सगळं काही ठीक ही आहे. शुद्धच धर्म आहे. ही शुद्धच धर्म आहे. हो, वा, शुद्धच धर्म खूपच छान. चांगली गोष्ट आहे. ही शुद्धच धर्म आहे. बरोबर.
कारण तीच त्याला योग्य दिशा देईल आणि योग्य निर्देश निर्देश देईल. देईल. बरोबर आहे. तर कर्म यांच्यासाठी असतं आणि धर्म माझ्यासाठी असतो. मग आचार्यजी, चांगल्या आणि वाईट कर्मांची जी गोष्ट तुम्ही आता सांगितली ती ह्यात आलीच का? वेगळी याची काही जे बाजू आहे? पण कर्म कर्ताच्या शुद्धीत राहून होतंय ते चांगलं कर्म आहे. तर चांगल्या कर्माची ओळख ही आहे की कर्ता शुद्धीत असला पाहिजे. हो. ही जी शुद्ध आहे चेतना, हीच धर्माचा आदेशही आहे. हेच धर्माचं सर्वोच्च लक्ष्यही आहे. चेतना. चेतना. आतमध्ये जो अहम बसला आहे त्याला अधिकाधिक चैतन्य, कॉन्शियस असायला हवा. हाच धर्म आहे. कुलधर्म हाच आहे. कुलधर्म हाच आहे. कुलधर्म हाच आहे. लेट मी बी ॲज कॉन्शियस ॲज आय ॲज आय कॅन. कॅन बी. मोठी गहन गोष्ट सांगितली आचार्यजींनी. किती सोपी गोष्ट आहे खरं तर, पण माणसाला समजत नाही आणि त्यामुळे तो चिंतित होतो. आचार्यजी, आपला एक व्हिडिओ मी पाहिला होता. त्यात तुम्ही म्हणताय की धर्म म्हणजे ड्युटी, असंही तुम्ही म्हणाला होतात. एका संदर्भाने धर्माचा अर्थ तसाही असेल. आपण त्याच्यावर बोलूयात आता. मग हे थोडंसं समजून सांगा ना. माझी जी पहिली आणि एका अर्थाने एक मात्र जी ड्युटी आहे, म्हणजे दायित्व, म्हणजे दायित्व, कर्तव्य. ते माझ्या प्रती आहे. कारण माझं जे काही आहे ते माझ्याशी आहे. खरंय. जर मीच ठीक नाहीये तर ना माझी नाती ठीक असतील, ना माझं कर्म ठीक असेल, ना माझे निर्णय ठीक असतील. अगदी खरंय. तर अगदी मग मी खरंय. जर म्हणलं की माझी रिस्पॉन्सिबिलिटी, माझं कर्तव्य हे माझ्या नात्यांशी संबंधित आहे, तर ते मी तेव्हा ठीक करेन जेव्हा मी स्वतः ठीक असेल. आधी मी स्वतःला ठीक जर करेन. मी शुद्धीत नाहीये तर ज्याच्याशी माझं नातं आहे तर त्याच्याप्रती माझ्या दायित्वाची पूर्ती कशी करणार जर मी दायित्वाला कसं ओळखणारच ओळखणार? नाही. खरंय. मी काहीही अर्थ लावेल माझ्या दायित्वाचा. हो हो हो. तर माझं जे एकमात्र कर्तव्य आहे ते आहे माझ्या चेतनेचा विकास. मी अधिकाधिक चांगला होत जाणं. आचार्यजी, पण तरीही ही सगळी जी तरुण पिढी बसली आहे त्यांना जर काही 4-5 वाक्यात एकदा पुन्हा सांगितलं म्हणजे आम्हा सगळ्यांना समजेल की धर्म काय आहे. हे बघा, धर्म कोणासाठी आहे जर हे कळालं तर धर्म काय हे आपोआप स्पष्ट होईल. आपण म्हणतो का असं कधी की या टेबलचा धर्म काय आहे? ऐकलंय कधी असं? काही नाहीये. याचा गुणधर्म असतो. याच्या प्रॉपर्टीज असतात. प्रॉपर्टीज माहिती आहे ना? मटेरियल्सच्या प्रॉपर्टीज असतात, त्यांना गुण म्हणतात. गुण. याचा धर्म नसतो, याचा गुणधर्म असतो. हा तर टेबलच आहे. जीवांमध्येही पशु आहे, पक्षी आहे, अनेक प्रकारच्या प्रजाती आहेत. आपण काय कधी असं म्हणतो का की त्यांचा धर्म काय आहे? कधी ऐकलंय की हरणाचा धर्म कोणता, घारीचा धर्म कोणता, माशाचा धर्म कोणता, गायीचा धर्म कोणता? कधी ऐकलंय असं? नाही ना. त्यांचेही गुणधर्म असतात. घोडा हा गवतच खाणार. धर्म सांगतो म्हणून नाही, त्याचा गुणधर्म आहे म्हणून. धर्मामुळे तो शाकाहारी नाहीये. घोडा ना हिंदू आहे ना जैन आहे, तरीही तो शाकाहारी आहे. का? त्याचा गुणधर्म आहे. ती त्याची प्रकृती आहे. त्याचा गुणधर्म आहे. अशाच प्रकारे तुम्ही असं नाही म्हणणार की वाघाला एका पुस्तकाने सांगितलं की तू मांसाहार कर. वाघ त्याच्या गुणधर्मामुळे मांसाहारी आहे. त्याचा कोणता धर्म नसतो. तर ही खूप मजेशीर गोष्ट आहे. खूप साधी गोष्ट आहे, पण आपण बघत नाही की धर्म फक्त माणसांचा असतो. माणसांनाच धर्म का हवाय? आपल्यात असं काय खास आहे? ना या टेबलला हवाय, ना या शर्टला हवाय, ना घोड्याला हवाय, ना वाघाला हवाय. माणसालाच धर्म का हवाय? तर धर्म काय आहे हे आपल्याला कळेल जर आपल्याला हे समजलं की माणसांमध्ये खास काय आहे. म्हणजे माणसांमध्ये असं काय आहे जे घोड्या आणि वाघात नसतं आणि टेबलमध्येही नसतं. आपल्याकडे असं काय आहे जे त्यांच्याकडे नसतं. आपल्याकडे आता तुम्ही म्हणाल की बुद्धी आहे. तसं तर बुद्धी बऱ्यापैकी पशूंमध्येही असतेच. आता एक साधा कावळा, तुम्हाला माहिती आहे कावळ्याचा IQ एका 7 वर्षाच्या मुला इतका असतो. खरंय. म्हणजे काही प्रमाणात बुद्धी त्याच्याकडेही बरोबर आहे. जे कुत्रं असतं आपल्या घरी, लॅब्राडॉर, एका 4 वर्षाच्या मुलाचा जितका IQ असेल तेवढा त्या कुत्र्याचाही असेल. तर बुद्धी काही प्रमाणात त्यांच्यातही आहे. बुद्धीमधला फरक नाहीये, बेचैनीमधला फरक आहे. मनुष्य एकच असा आहे ज्याच्यामध्ये एक्झिस्टेन्शियल अँग्स्ट असते, अस्तित्वगत बेचैनी.
माणूस हा एकटाच असा आहे की ज्याला स्वतःबद्दल प्रश्न पडतात. प्राण्यांनाही प्रश्न पडतात, पण त्यांचे प्रश्न हे जगाच्या दृष्टीने असतात. घोड्याचा प्रश्न असेल तर तो एवढंच विचारेल की गवत कुठे आहे, त्याचा एवढाच प्रश्न असेल. एवढाच हाच प्रश्न प्रश्न आहे. असेल जर बाहेरच्या जगामध्ये माकडाला जर प्रश्न पडला तर तो विचारेल की फळ कुठे लटकलेलं आहे. त्यांचे प्रश्न जर असतीलही टेबलला तर प्रश्न पडतच नाहीत. प्राण्यांना जर प्रश्न पडत असतील तर ते बाहेरच्या जगाबद्दल असतील. मनुष्य हा एकटाच आहे जो आतून अस्वस्थ आहे. त्याच्याकडे स्वतःबद्दल प्रश्न आहेत की मी का जगू, टू बी और नॉट टू बी. तर धर्म या बेचैनीवरचा एक उपाय आहे. त्या बेचैनीच्या उत्तराखेरीज धर्म दुसरा काहीच नाहीये. तर जे काही आपण धर्माच्या नावाने होताना बघतोय, त्या परंपरा, त्या चालीरीती यांचा धर्माशी लांब लांबपर्यंत काही संबंध नाहीये. मी कायम या जगाकडे पळत राहतो की मला काहीतरी मिळेल ज्याने मन शांत होईल. खरंय. पण कितीही काही मिळालं तरी मन शांत होत नाही. हो, कारण ते कोणती- बाहेर नाहीच आहे. अशी कोणती गोष्ट आहे जी इकडे मनाला लागलीये, तर त्याचा कसा उपाय मी शोधू? याच्या उत्तराच्या शोधाचं नाव असतं धर्म. खूपच छान, खूपच छान. तर धर्म बाहेरच्या जगात आटापिटा करण्यासारखी गोष्ट नाहीये. धर्म असं बाहेरून कुठली ओळख दाखवल्याचं नाव नाहीये. धर्म एका प्रकारच्या क्रियांचं किंवा कर्मकांडांचं नाव असूच शकत नाही. धर्म तर आत्मअवलोकन आहे. मी नेहमी हे म्हणतो, आत्मज्ञानाव्यतिरिक्त धर्म काहीच नसतो. अगदी खरंय. बरोबर आहे, बरोबर आहे. धर्माची परिभाषा आहे आत्मज्ञान आणि धर्माची एकमात्र विधी आहे आत्मावलोकन, स्वतःला बघणं. पण आजकाल आपली प्रकृती अशा प्रकारची झाली आहे की मी झोपलेला आहे, सुप्त आहे, आत्मज्ञानाला जागृत नाही करू शकत आहे. तर हे तुम्ही सांगितलं की धर्म अहम बद्दल, हे स्पष्ट होणं थोडंसं गरजेचं आहे. आत्मा हो, म्हणजे जे सत्य आहे आपलं, ते खरंय. अज्ञेय असतं. अज्ञेय म्हणजे जे समजू शकत नाही. समजू शकत नाही. तर आत्मज्ञानाचा अर्थ असा आहे की आपल्यातलं खोटं जाणून घेणं. आत्मज्ञान म्हणजे आपल्यातलं सत्य शोधणं नाही. आपल्याजवळ असं कोणी बसलंय जे सतत खोटं बोलतंय. आपल्या आजूबाजू आपला कोणीतरी शत्रू असतो जो नेहमी आपल्याला बंदी बनवून ठेवतो. त्याच्या खोटेपणाला, कपटीपणाला ओळखणं, याला आत्मज्ञान म्हणतात. व्हेरी गुड. आत्मज्ञान म्हणजे वाह. आत्माचं ज्ञान नाही. खूपच छान. जितकी तत्व वास्तवात मुक्तीबद्दल भाष्य करतात, तुम्ही बौद्धांची तत्व बघा, जैनांची तत्व बघा, जे मुक्तीबद्दल बोलतात, असे अजून बरेच आहेत. खरंय. तर अशा ठिकाणी नेहमी दोन गोष्टी असतात. एक म्हणजे ते हे जे काय आहे, हे जे आहे, हे म्हणजे जे इंद्रियगत आहे. इंद्रियगत आणि मनगत म्हणजे ज्याला आपण पाहू शकतो, त्याचा विचार करू शकतो, ज्याच्याबद्दल विचार करून सिद्धांत मांडला जातो, त्याला म्हणलं जातं प्रकृती. प्रकृती म्हणजे झाडं झुडपं नाही. जे काही आपल्या इंद्रियांनी बघता येऊ शकतं, ज्याचा अनुभव घेता येऊ शकतो, त्याला प्रकृती म्हणतात. ठीक आहे, ही पण प्रकृती आहे. लोकांना आश्चर्य वाटतं, पण एक कॉम्प्युटर सुद्धा प्रकृती आहे, कारण ती सेन्सेसनी. आणि मी जो आहे, माझा स्वभाव असतो, प्रकृती याची असते. प्रकृती पदार्थाची असते, माझा स्वभाव असतो. आता समस्या अशी आहे की इंग्रजी भाषेत या दोन्हीसाठी एकच शब्द आहे, नेचर. खरंय. इंग्लिशमुळे कधी कधी दिशाभूल होते, बरेचदा दिशाभूल होते. तर आपण म्हणतो माय नेचर. माय नेचर म्हणजे माझी प्रकृती किंवा माझा स्वभाव. प्रकृती एक गोष्ट आहे आणि स्वभाव दुसरी गोष्ट आहे. प्रकृती काय आहे? जर हे जाळलं तर हे जळून जाईल. आणि स्वभाव काय आहे की न हन्यते हन्यमाने शरीरे, की शरीर जळतंय पण मी नाही जळते, हा स्वभाव आहे. हा स्वभाव आहे. शरीर जळून जाईल ही प्रकृती आहे. शरीर याच्यामध्ये जे स्पष्ट अंतर आहे, जबरदस्त अंतर आहे. जबरदस्त अंतर आहे. पण हे आपल्याला कळत नाही. आणि जेव्हा कळत नाही तेव्हा याच्या प्रकृतीला आपला स्वभाव बनवतो आणि याच्या मागणीला आपली इच्छा बनवतो. तेव्हा आपण मानतो, जर याची प्रकृती माझा स्वभाव बनली तर याची इच्छा माझी मागणी बनेल, मग मी याचा गुलाम होईल. वेदांच्या भाषेत आत्माच देव आहे. खरंय. आणि मग देवांचा संबंध मटेरियलशी, प्रकृतीशी नसतो. बरोबर. तर या दोघांमध्ये अंतर ठेवणं फार गरजेचं आहे. ज्यांनी समजावलंय, सगळ्या ज्ञानी संतांनी आपल्याला समजावलंय की लक्षात घ्या, सर्वोच्च जो आहे तो तिकडे नाहीये, तो इकडे आहे.
आणि वास्तविक धर्म तोच आहे जो सांगतो की सर्वोच्च जो आहे तो इथे आहे. खोटा जो धर्म आहे तो सर्वोच्चला बाहेर शोधतो, बाहेरच त्याची स्थापना करतो आणि त्यानेच जगभरात सगळीकडे भांडणं, लढाया होतात. अगदी बरोबर बोललात तुम्ही. खूपच चांगली गोष्ट. हाच खऱ्या आणि खोट्या धर्मातला फरक समजवण्यासाठी आपण ही चर्चा करतोय. आणि कधी कधी मी डेव्हिल्स ॲडव्होकेट पण होतो. काही गोष्टी माहिती आहेत त्या समजतातही, पण आपल्यासारख्या ज्ञानी माणसाकडून सगळ्यांसाठी जे माझे दर्शक आहेत, जे हे पाहतायत, याच्याशी जोडले जात आहेत आणि जे पाहतील त्यांच्या लक्षात यावं यासाठी मी काही बाळबोध प्रश्नही विचारीन. नाही त्यासाठी माफ करा. तुम्ही नक्की विचारा, काही हरकत नाही. तर सगळे त्याआधी प्रश्न आपण पाहूया की काही अजून संतांनी काय म्हणलंय धर्माच्या व्याख्येच्या संदर्भात. पूर्ण निसर्ग स्वाभाविक रूपाने चालावा, हाच धर्म आहे. ज्या ज्या देवांना तुम्ही मानता त्या देवांचं चिंतन, मनन, आठवण ठेवणं, भजन करणं, कीर्तन करणं, स्मरण करणं आणि ह्याबरोबरच प्रत्येक व्यक्तीची काळजी करणं हीच धार्मिकता आहे. जीवनात सत्य धारण करण्याच्या क्षमतेलाच धर्म म्हणतात. आपल्या अस्तित्वाला ज्याने धारण केलं आहे, ज्याच्यामुळे आपण आहोत, तो नसेल तर आपण नसू, असं माना की तोच धर्म आहे. ही धर्मसत्ता एक अलौकिक सत्ता आहे आणि त्यानेच जीवनामध्ये संयम, मर्यादा आणि त्यानेच जीवनामध्ये आत्मनियंत्रण आहे, किंवा असं म्हणू शकतो की व्यक्ती स्वस्थ आणि सभ्य राहतो. धर्म तो आहे जो धारण केला जाऊ शकतो. धर्म तो आहे जो केला जातो. धर्म तो आहे जो जगला जातो. धर्म तो आहे जो शाश्वत असेल. धर्म तो आहे जो तुमच्या जीवनात मिसळून जाईल, त्याला धर्म म्हणतात. जर आपण वेद पाहिले, अजीव दर्शन पाहिलं, किंवा आपण पुराणांमध्ये पाहिलं, किंवा आपण जर भगवान बुद्धांचं दर्शन पाहिलं, महावीरांचं दर्शन पाहिलं, सगळीकडे धर्माचा अर्थ कर्तव्याशी जोडलेला आहे. सत्यता, पवित्रता, दया आणि सत्यता. आणि आपण म्हणू की अहिंसा हेच मुख्य रूपाने आपल्या धर्माचे स्रोत आहेत, जे आपण धारण केल्याने आपण धर्मयुक्त होतो. तर मित्रांनो, तुम्हाला वाटलं की आता जे हे लोक बोलले ते एकमेकांपासून वेगळं काही बोलले? आणि म्हणूनच आचार्यजी, माझा हा एक प्रश्न आहे की इतकं अंतर्द्वंद्व का? आमच्यासारख्या सामान्य माणसाला एवढी दुविधा का? कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं नाही ऐकायचं? हे बघा, समस्या तेव्हा येते जेव्हा आपण लगेच मान्य करतो. खरंय. तुम्ही मान्य करू नका, प्रश्न करा. तुम्ही विचारा. आपली समस्याच ती आहे की आपण खूप गोष्टी समजून न घेता मान्य केल्या आहेत. आता त्या समस्येच्या उपायासाठी आपण अजून काही मान्य केलं तर अशाने समस्या दूर होईल की अजून बिघडेल? आणि आपण म्हणतो लगेच की हे मानू की ते मानू की हे मानू. कोणालाच मानू नका. उलट मी काही बोललो आणि कोणी लगेच मान्य केलं तर मी थोडा अस्वस्थ होतो. अस्वस्थ व्हायला होतं. हो, कारण कदाचित त्याने भीतीपोटी मान्य केलंय, भीतीपोटी किंवा श्रद्धेमुळे मान्य केलंय. खरंय. विश्वासाचं या क्षेत्रामध्ये फार मोठं स्थान नाहीये. मोठं स्थान, सर्वोच्च स्थान विवेकाचं आहे, जाणून घेण्याचं आहे. जी चेतना आहे ती बोध स्वरूपातील असते. जर गेलो आपण शास्त्रांमध्ये तर कुठेच असं म्हणलं नाहीये की चेतनेचं मूळ लक्षण विश्वास आहे. त्याचं काय आहे? प्रज्ञानम ब्रह्म. तिला जाणून घ्यायचंय, तिला समजून घ्यायचंय, पण आपल्याला समजत नाहीये. आपल्याला संस्कार हे दिले जातात की मान्य करा. विशेषतः जेव्हा समोर असा कोणी बसलाय जो कुटुंबात, समाजात किंवा धर्माच्या क्षेत्रात एक वरची ऑथॉरिटी असेल, तेव्हा तर मान्य कराच. एकदम मान्य करा, पायाशी डोकं ठेवा. तेव्हा समस्या येते. खरंय. जर अर्जुनाने प्रतिप्रश्न केले नसते, भगवद्गीता आलीच नसती. अर्जुनाचा विरोध खूप गरजेचा आहे, तर गीतेला महत्व आहे. तुम्ही बघा, पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा, एवढंच काय, चौथ्या पाचव्यामध्ये सुद्धा अर्जुनचा विरोध बाकी आहे. त्या विरोधामुळेच गीता इतकी सुंदर आणि एवढी सर्वोच्च झाली. पण भारतात खास करून ही संस्कृती झाली आहे की फक्त ही मोठी समस्या आहे, ही मोठी समस्या आहे. आधी तुमच्यापैकी कोणाला आचार्यजींना काही विचारायचं असेल तर विचारा. नमस्कार.
हां. सर्वप्रथम तुम्हा दोघांनाही धन्यवाद इथे आल्याबद्दल आणि मार्गदर्शन केल्याबद्दल. माझा प्रश्न आचार्यजींना आहे. आचार्यजी, लहानपणापासून आपण असं ऐकतो की आपल्या शेजारी पाजारी जो मनुष्य सगळ्यात जास्त पूजापाठ करतो त्याला आपण धार्मिक म्हणतो, पण तुमच्या मते पूजापाठ, अर्चना, धूपदीप याच्यामध्ये जास्त धार्मिकता मिळत नाही, तर तुम्हाला काय वाटतं की हे सगळे पूजापाठ धर्माला पूरक नाही आहेत, पैलू नाही आहेत? काय वाटतं तुम्हाला? इच्छेसाठी जे कर्म केलं जातं त्यांनी मन शांत होत नाही, कारण कोणतीही इच्छा एवढी ताकद ठेवत नाही की तुम्हाला मनशांती देऊ शकेल. सगळ्यात खाली काम्य कर्म, ज्याला तुम्ही कर्मकांडही म्हणता, त्याच्यावरती सकाम कर्म आणि सगळ्यात वर जे मनुष्याला शोभा देतं ते आहे निष्काम कर्म. हेच निष्काम कर्म. निष्काम कर्म भगवद्गीतेची ओळख वाह. आहे. खूपच छान. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तुम्हाला आश्चर्य वाटेल, दुसऱ्या अध्यायातील गोष्ट आहे की ज्या लोकांनी काम्य कर्म करायला घेतला आहे या लोकांना माझं म्हणणं अजिबात समजणार नाही, गीता समजणारच नाही जर तुम्ही या चक्रात अडकला आहात. देवा माझी इच्छा पूर्ण कर, मी तुला प्रसाद चढवतो. त्यांना गीता समजणारच नाही. खरंय. आणि हेच आज सगळीकडे होतंय. आपल्याबरोबर, सगळ्या जगाबरोबर आपल्या सगळ्यांना इतकी बेचैनी असते, आणि ज्यामुळे, आणि जसं की त्यांनी सांगितलं की हे पूजा अर्चना करून आपण समजतो की आपलं कल्याण होईल, पण होत नाही. आणि म्हणूनच बऱ्याच ठिकाणी कष्ट आहेत, दुःख आहे. हा, आपल्याला काय विचारायचंय? आचार्यजी, तुम्ही एक सांगितलं होतं माईक की जवळ घ्या माणूस जरा. कायमच स्वतःच्या बाबतीत हे जाणून घेऊ इच्छितो की मी कोण आहे, कुठून आलो. हे जाणून घेणंच धर्म आहे, पण ह्याचं उत्तर तर मिळत नाही. म्हणजे मला तर कधीच नाही मिळालं, पण मी कोणाकडनंही असं ऐकलं नाही की त्यांना उत्तर सापडले की मी कोण आहे, कुठून आलोय, काय आहे. मग यामध्ये धर्मही अर्धवट राहिला. म्हणजे आता ह्याचं उत्तरच मिळत बसा, नाही. मी सांगतो. ह्याचं उत्तरच मिळत नाही. उत्तर या कारणासाठी मिळत नाही कारण आपल्याला वाटतं उत्तर फार कठीण आहे. आपल्याला वाटतं मी स्वतःबद्दल विचारतोय आणि मी एक कमालीची गोष्ट आहे, तर उत्तरही फार कमाल असेल. मी आत्ता कोण आहे? मी तहानलेला आहे. बास, हेच उत्तर आहे. या क्षणी तुम्ही जसे आहात, या क्षणी तुमची जी इच्छा आहे, तुमच्या कर्माची दिशा आहे, तेच तुम्ही आहात. अजून काय आहात? आत्मअवलोकनाचा अर्थ असतो कर्माला पाहून कर्त्याला व्यवस्थित ओळखणं. ऍक्टरला कसं पकडणार जर ऍक्शन तुम्ही बघत नसाल तर? तर आचार्यजी, मी असं म्हणेन की बहुधा हेच आपलं विडंबन आहे, दुर्भाग्य म्हणू शकतो, की आपल्याला वाटतं की जे आपल्याला उत्तर देऊ शकतील, कदाचित त्यांना उत्तर माहिती नाही आहे, त्यांना स्वतःलाच माहिती नाही आहे, किंवा जरी माहीत असेल तरी बहुतेक त्यांची इच्छा नाही आहे की सामान्य लोकांनी हे उत्तर जाणावं. नाही, बघा, ज्यांना माहीत असतं त्यांच्याकडून वाटलं जातं. हां, त्यांच्याकडून तर वाटलं जातं. त्यांच्याकडून मिळतंच, वाटलं तरी लपवू नाही शकत ते. खरंय, खरंय. सूर्याने कितीही प्रयत्न केला स्वतःवर छत्री लावण्याचा, तर हा अधिकार त्याला मिळालाच नाही. मिळालंच नाही. तर खूपच ज्याच्याकडे ते असेल त्याच्याकडून ते वाटलं जाईल. माणसाने जन्म घेणं त्याच्या हातात नसतं, माणसाचा अंतही त्याच्या हातात नाही. तर स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंटच्या मध्ये आपण जे काही करतो, तर ते कर्म दुसऱ्या कोणाच्या हातात असतं का? आपल्याला सूट आहे पाहिजे ते कर्म करायची? ते अवलंबून असतं. का हे अवलंबून असतं धर्मावर किंवा इन्फ्लुएन्सवर? सगळं अवलंबून असतं तुम्हाला हवंय काय त्यावर. खरंय. तुमचं भान आहे त्याला तुम्ही जर तुमचा मालक केलं नाही तर हे तुमचे मालक बनतील. इथून तुमचं शरीर आणि बाहेरून तो समाज. खरंय, खरंय. हे खूपच हे छान. असं म्हणा तुम्ही की ही आतली प्रकृती आहे आणि ही जी आहे ही बाहेरील प्रकृती आहे. ही शिक्षा मिळते. नमस्कार सर. माझा आचार्यजींना प्रश्न आहे की एकीकडे आपण म्हणतो की आपल्याला कर्म करायला हवं, पण दुसरीकडे असं आहे की होतं तेच जे देवाच्या मनात आहे. तर आपण आपल्या आयुष्यामध्ये कर्मावर अवलंबून राहायला हवं की भाग्यावर? बाळा, या प्रश्नांवर तू कधी स्वतः लक्ष दिलंयस? तू अजून एक म्हणालीस की आपल्याला सांगितलं जातं की कर्म केलं पाहिजे. काय असतं कर्म? मी असा पडलोय, समजा मी झोपलोय आणि झोपेत मला वाटलं मला इथे खासतंय आणि मी असं मारून घेतलं. कर्म तर हे पण आहे, ऍक्शन तर ही पण आहे. कर्मात अंतर असू शकतं. एक कर्म असतं की जे तुमचं भान, तुमची चेतना, तुमचा समज
बोधामुळे होतं, आणि एक कर्म असतं जे तुम्ही नशेत बेभान असताना होतं. कर्मात अंतर असतं. आधी ज्ञान येतं आणि ज्ञानामुळे कर्म आपोआप होऊन जातं. तुम्हाला कर्म करावं लागत नाही. मी जर आता तुला सांगितलं की तुझ्या शेजाऱ्याने तुझ्या त्या खुर्चीवर खिळे ठेवले आहेत, फक्त सांगितलंय तुला मी, आता जे कर्म करायचंय ते तू स्वतः करशील. मला तुला हे सांगावं नाही लागणार की काय कर. मी तुला एवढंच सांगतोय की काय आहे. खिळे आहेत. आता जे कर्म करायचंय ते तू करशील. मी नाही सांगणार. ज्ञान असेल तर कर्म आपोआप होतं, आणि ज्ञान नसेल तेव्हा आपण कर्मासाठी दुसऱ्याकडे आश्रित म्हणून जातो. सगळ्यांना विचारतो की काय करू, तुम्ही सांगा मी काय करू. काकू आता मी काय करायला हवं? सर, कधी कधी दुसऱ्याची मदत करण्याच्या मध्ये तिसऱ्याचं नुकसानही होतं. तर मग त्याला धर्माच्या रूपात कसं पाहायचं? समजा आपल्याला कोणाची, माणसाची किंवा जनावराची मदत करायची आहे. समजा एखादा प्राणी कुठे अडकला असेल आणि दुसरा प्राणी त्याला खायचा प्रयत्न करत असेल, तर आपण एका प्राण्याला तर वाचवू, पण दुसऱ्याचं अन्न आपण काढून घेऊ. तर मग या बाबतीमध्ये आपण धर्म करतोय की नाही करत आहे सर? खूपच छान प्रश्न विचारलाय आचार्यजी. जर प्राणी तुमचे आश्रित आहेत, जर तुम्ही त्या प्राण्याचं स्वातंत्र्य, त्याची क्षमता काढून घेतली असेल, त्याला आश्रित बनवलं आहे, त्याला पाळीव बनवलं आहे, तर तुमचं कर्तव्य आहे की जर त्याला कोणी खायला येत असेल तर त्याला तुम्ही वाचवावं. अन्यथा जंगलात ज्या प्राकृतिक गोष्टी चालू आहेत त्यात तुमच्या हस्तक्षेपाची काही गरज नाहीये. हिंसा आणि अहिंसा या दोन शब्दांचा संबंध फक्त माणसाशी आहे, प्रकृतीशी नाही. समुद्रात मोठ्या माशांनी छोट्या माशाला खाल्लं, यात कोणतीही हिंसा नाहीये. ती फक्त एक व्यवस्था आहे. आचार्यजी, माझा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. मी तुमचा एक व्हिडिओ पाहत होते, त्यामध्ये तुम्ही म्हणत होता की वेदांमध्ये मंदिर पूजा आणि अर्चनेचा काही उल्लेख नाही. कशाचा? मंदिर पूजा मंदिर आणि पूजा अर्चनेचा काही उल्लेख नाहीये. मूर्ती पूजा आणि पूजा काही अर्चनेचा उल्लेख काही नाहीये. उल्लेख हा नाही. हा हा. आणि मग त्यानंतर आम्ही मित्रांमध्ये चर्चा करत असताना या निष्कर्षावर पोहोचलो की वेदांमध्ये भगवान गणपती आणि विष्णू यांच्या पूजेचं वर्णन केलं गेलंय. तर सर, आम्ही या दोन्ही गोष्टींकडे कसं पाहू? त्यासाठी ज्या रचना आहेत ज्याबद्दल तुम्ही बोलताय त्या तुम्हाला घेऊन याव्या लागतील तर समजेल. मीही काही लोकांशी चर्चा केली. एक BHUचे एक बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरनाही सांगितलं, कारण ते म्हणतात की नाही, काही वेदांतांमध्ये उल्लेख आहे, वेदांमध्ये मूर्ती पूजेचा. एक 2 मिनिटांची क्लिप जरा बघूया. जी दगडाची मूर्ती आहे त्यामध्ये मंत्रांची साईन आहे, त्याच्यामध्ये मान आहे, आणि मान जर का आपण केला, एका जागी मंत्राने प्रमाणित करून त्याची प्राणप्रतिष्ठा केली, तर आता तो दगड दगड राहत नाही. जर वेदांना हटवलं तर आपला धर्म ध्वस्त होऊन जाईल. कारण वेदांमध्ये देवांची स्तुती, आपलं पूर्ण यज्ञ विज्ञान आणि आपल्या देवतांची सगुण आणि निर्गुण 2 रूप आहेत. आपल्याकडे मूर्तीपूजेची पद्धत आहेच की. वेदांमध्ये मूर्तीपूजा निषिद्ध नाहीच आहे. मला माहिती आहे की मोठा वादग्रस्त विषय आहे. माहिती नाही की तुम्ही यावर काही भाष्य आता करू काय इच्छिता बोलणार का नाही. नाही. बऱ्याचदा काय होतं की आपण एक एक विचारवंत होते, ते म्हणाले होते, आपण आपल्या भूतकाळाला आपल्या वर्तमानाच्या साच्यामध्ये टाकतो. आपण आत्ता जसे असतो ना, त्याला अनुसरून आपल्या भूतकाळाची रचना आपण करायला लागतो. फार विचित्र आहे हे. भूतकाळाची रचना फार फार तर भविष्याची रचना होऊ शकते, पण आपण आपल्या भूतकाळाचीही रचना करतो आपल्या वर्तमानातील सोयींसाठी. तुम्ही आत्ता जे काही करताय त्याला सिद्ध करण्यासाठी त्याचे पुरावे असे तयार केले जातात की भूतकाळात असं झालं होतं. वेदांची आराधना, विधी, यज्ञ असा आहे. खरंय. वेद जेव्हा प्रकृतीची पूजा करतात तेव्हा यज्ञाच्या माध्यमातून करतात, आणि ही सर्वमान्य गोष्ट आहे. मला हे कळत नाही यात वाद कसे नाही, होतात. यामध्ये काहीच वाद नाहीयेत. ही गोष्ट इथेच संपते. पहिली गोष्ट, खरंय. मूर्ती एक सफल विधी ठरली आहे, तरी सुद्धा ती विधी तांत्रिक आहे. जी मूर्ती आहे
तिचा उपयोग करून आराधना केली जाऊ शकते. ही गोष्ट मेथडची आहे, विधीची आहे. ही जी विधी आहे ही तंत्राच्या बाजूने आली आहे. अच्छा, तंत्राच्या बाजूने आली आहे. पण ही विधी सफल झाली आहे. अच्छा, सफल झाली सफल पण झालीये, पण सगळ्यांसाठी नाही झालीये. आणि ज्यांच्यासाठी ती सफल झालीये त्यांना जर आपण म्हणालो की मूर्तीपूजेचं काही महत्व नाहीये, तर ना ते मान्य करतील ना त्यांनी मानलं पाहिजे, कारण सफल झालीये. हां, खरंय. आणि अनेकांसाठी असफल पण ठरलीये, कारण त्यांनी मान्य केलं की मूर्ती हेच ध्येय आहे. आपण जर हे जाणून घेतलं की ते जे मूर्त आहे, मूर्त म्हणजे काय की एक सगुण अभिव्यक्ती, मूर्त. हा, मूर्त, मूर्त, सगुण अभिव्यक्ती. बरोबर हे बरोबर. जे मूर्त आहे तुम्ही समजून घ्या की ते अमूर्त पर्यंतचं द्वार आहे. तर मूर्ती एक साधक विधी होऊ शकतो. एका सार्थक विधीच्या रूपात मूर्तीचा उपयोग आहे. पण हे लक्षात ठेवा की मूर्तीवर थांबायचं नाहीये, सगुणवर थांबायचं नाहीये. सगुण माध्यम आहे निर्गुणापर्यंत जाण्याचं. हे फार चांगलं उत्तर तुम्ही आजच्या युगासाठी दिलंयत. जे काही मला समजलंय तुमच्या बोलण्यावरून की धर्म तर तोच आहे जो सगळ्यांसाठी असेल. मग तो स्वतःला हिंदू म्हणू दे, मुस्लिम म्हणू दे, ख्रिश्चन म्हणू दे, बौद्ध म्हणू दे, जैन म्हणू दे. धर्म सार्वजनिक आहे, पण मूर्ती तर सार्वजनिक असू नाही शकत ना. तर यासाठी नाही, आणि म्हणूनच या भारतात माध्यमातून मुक्ती भारतामध्ये मिळेलच असं काही गरजेचं नाहीये. नाही. बघा, मूर्ती आवश्यक नाही ना की दगडाचीच बनलेली असावी. हा, आणि म्हणूनच भारतात जेव्हा मूर्तीपूजा झाली तेव्हा एक मूर्ती नाही ठेवली. खरंय. हजारो लाखो प्रकारच्या मूर्त्या झाल्या. हो, उदाहरणासाठी जर मी खूप घाबरत असेन तर शक्तीचं काली रूप माझ्यासाठी चांगलं असेल. जर मी खूप घाबरत असेन तर मला ती मूर्ती पाहिजे, कारण मला ती मूर्ती आठवण करून देईल. खरंय. ठीक आहे, अशा हजारो मूर्ती आहेत. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, मूर्ती फक्त दगडाचीच नसते. जर तुम्ही एका शब्दाला सतत पकडून आहात तर तो शब्द ही एक मूर्ती आहे. ते सगळं जे मनात भरतं त्याला मूर्ती म्हणतात. ते सगळं जे भौतिक आहे त्याला मूर्ती म्हणतात. आता ते लोक पण जे म्हणतात आम्ही मूर्ती पूजेच्या विरोधात आहोत, आम्ही मूर्ती भंजक आहोत, आम्ही मूर्ती पूजन करत नाही, इत्यादी इत्यादी, सगळे मूर्ती पूजक आहेत, हे त्यांना बोललो तर फार वाईट वाटतं. खरंय. पण गोष्ट अशी आहे की आता ही एक मूर्ती आहे, ही एक मूर्ती आहे, तर सुरुवात करण्यासाठी तुम्हाला भौतिक साधन घ्यावंच लागेल. ही एक भौतिक गोष्ट आहे ना. हे भौतिक आहे. तर आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा भौतिक साधन हे घ्यावंच लागतं. त्याची मदत घेऊनच तुम्हाला पुढे पोचायचं आहे. ब्रह्म निर्गुण असू शकतो. खरंय. आचार्यजी, संक्षिप्त रूपात जे दर्शक माझे घरी बसून हा कार्यक्रम बघतायत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? सुरुवात जर करायची असेल तर काय हरकत आहे हे मानून सुरुवात करायला की आतापर्यंत माहीत असणारं सगळं कचरा आहे. जर खरंच जीवनात सत्यता आणायची असेल तर या आवेशात सुरुवात करू नका की थोडं सत्य तर मला आधीपासून माहिती आहे. फक्त एक गोष्ट मला माहिती आहे की वेदना आहे, त्या वेदनेपासून सुरुवात करा. त्या व्यतिरिक्त काही सत्य नाहीये माझं. बस एवढंच. खूपच मोठी गोष्ट, खूपच छान. आचार्यजी, तुम्ही संक्षिप्त रूपात खूप मोठी गोष्ट सांगितली आणि गहन गोष्ट सांगितली. तुमचे खूप आभार. तुम्हाला काही सांगायचंय का? सर, माझं नाव शुभांगिनी आहे. तुम्ही अगदी बरोबर बोललात की स्वतःला ओळखणं हा धर्म आहे आणि मी अगदीच या गोष्टीला फॉलो करते. मी मूर्तीपूजनावर विश्वास नाही ठेवत. मला माहिती आहे झी न्यूजद्वारे अनेक आपल्या समाजातले लोक हा कार्यक्रम पाहत असतील, नक्कीच पाहत असतील. या समाजात काही असेही लोक असतील जे क्रिमिनल माइंड असतील, कुठे ना कुठेतरी त्यांचं मन चुकीच्या दिशेने जात असेल. तेही कधी ना कधीतरी स्वतःला ओळखतच असतील ना की आपण जे करतोय ते चुकीचं आहे. मग ते धर्म करतायत का? जे विचार करतायत की ते बरोबर करतायत तेही फक्त विचार करतायत. जे विचार करतायत की ते चुकीचं करतायत तेही फक्त विचार करतायत. विचार खरे नसतात आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या हिशोबाने जेव्हा तो चुकीचं करत असेल तर काही ना काही तर्क देऊन हेच मानत असेल की चुकीचं करणंच बरोबर आहे. कोणीही व्यक्ती दाखवा की जो म्हणतोय मी आता हे चूक करतोय ते चूकच आहे. तो म्हणेल हे चूक तर आहे पण हेच बरोबर आहे.
काही ना काही तो त्यामध्ये जस्टिफिकेशन रॅशनलायझेशन आणणारच. तो शोधून काढेलच. शोधणारच तो. ते करण्याचं काही ना काही कारण तो शोधेल. काही ना काही कारण शोधेलच. जाणून घ्या, समजून घ्या. हीच आहे भगवत प्राप्ती. हीच भगवत प्राप्ती आहे. वा वा. एक शेवटचा प्रश्न या स्टुडंटचा घेऊया इथे. सर नमस्कार. माझा प्रश्न सुभाष सरांसाठी आहे. सर, जसं आचार्यजींनी सांगितलं की बरोबर काय आणि चूक काय. सर, तुम्ही बिझनेसमॅन आहात. सर, तुमच्याबरोबर कधी जेव्हा असं होतं की तुम्हाला कळत नाही की बरोबर काय आणि चूक काय, तर तुम्ही काय करता तेव्हा? आचार्यजींपुढे बोलणं हे माझ्यासाठी उचित तर नाहीये, पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. मी जे शिकलोय, सगळ्यात पहिल्यांदा तर जी काही दुविधा येते, जे काही कारण असतं, त्याला स्वीकार करणं, ॲक्सेप्ट करणं, की हेच या क्षणाचं सत्य आहे, की आता माझ्यासमोर ही समस्या उभी आहे आणि तिचा जोपर्यंत मी स्वीकार करणार नाही तोपर्यंत त्यातून मार्गही सापडणार नाही. आणि स्वीकार केलत की ही समस्या आहे तर काही ना काही मार्ग नक्की सापडेल. पण दुसरा एक विचार मी असा करतो की मी करता आणि भोगता या दोन्ही भावनांपासून मी स्वतःला वेगळं करतो. आणि वेगळं होऊन जेव्हा मी विचार करतो तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर मला व्यवस्थित मिळतं आणि ती समस्याही व्यवस्थित सुटते. आणि अशा अनेक समस्या आल्यात आणि त्यातून मार्गही काढलेत. समस्या खूप आल्या आयुष्यामध्ये, त्यावर मार्गही काढले. थँक्यू. आचार्यजी, या कार्यक्रमात आल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे खूप आभार. तर आज हे तुमच्याकडून धर्माचं जे ज्ञान आहे याबद्दल आम्ही इतरही लोकांशी चर्चा करू आणि तुमची ही जी शिकवण आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि यासाठी एक शपथ आहे जी माझ्यासाठी आहे. तुम्हालाही ती मान्य असेल तर तुम्हीही त्यावर स्वाक्षरी करू शकता, पण अनिवार्य नाही आहे. इथे आम्ही असं लिहिलं आहे की मी पूर्ण निष्ठेने माझ्या धर्माचं पालन करेन आणि सामान्य लोकांमध्ये धर्माची खरी व्याख्या शोधायचा प्रयत्न करेन आणि लोकांमध्ये पसरलेला अंधविश्वास, अवडंबर आणि वाईट कृत्यांविषयी काय बरोबर आणि काय चूक यावर चर्चा करेन, जेणेकरून समाजाला एक चांगली दिशा मिळेल, ते स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतील याचा पूर्ण प्रयत्न करेन. हे जे पूर्ण लिहिलंय यात काही आपत्तीजनक नाहीये, अगदी व्यवस्थित आहे. आम्ही याला एंडॉर्स खूप खूप धन्यवाद. खूप चांगलं खूप आभार तुमचा.